Hello dear viewers, I am your friend Vilas Chavan. You are watching Song of the Open Road by Walt Whitman. सर्वप्रथम माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून 12th स्टँडर्डचा सिलेबस चेंज झाला आणि त्याचबरोबर इंग्लिश योग भारतीचा खूप नवीन चांगला असा सिलेबस आपल्याला डिझाईन करून देण्यात आलेला आहे. अँड दॅट न्यू सिलेबस हॅज 4 सेक्शन्स अँड द सेक्शन 2 दॅट इज पोएट्री सेक्शन इज ॲट हँड. मित्रांनो, मी सेक्शन वाईज प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. बिकॉज ड्युरिंग दिस लॉकडाऊन देर इज व्हेरी लेस पॉसिबिलिटी ऑफ लाईव्ह टीचिंग लर्निंग क्लासरूम आणि हीच उणीव भरून काढण्यासाठी मी हा स्टँडर्ड 12 सिलेबस डिटेल्ड स्टडीसाठी हाती घेतलेला आहे. सो विदाउट वेस्टिंग टू मच टाइम, लेट्स डील विथ सॉंग ऑफ दी ओपन रोड. मित्रांनो, आपल्या पुस्तकात प्रत्येक प्रोज आणि पोएमसाठी एक स्पेशल पॅटर्न दिलेला आहे. सुरुवातीला बघा आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यानंतर आहे टेक्स्ट आणि शेवटी दिलेले ब्रेनस्टॉर्मिंग. या पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये आपण आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज बघणार, त्याचबरोबर टेक्स्टचे डिटेल एक्सप्लेनेशन व लाईन बाय लाईन अनालिसिस बघणार आहोत. तर सेकंड पार्टमध्ये आपण ब्रेनस्टॉर्मिंग आणि त्यात विशेष म्हणजे पोएटिक अप्रिशिएशन, जो की कंपल्सरी क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये असेल, तो तिथं आपण डिस्कस करणार आहोत. म्हणून पार्ट 2 साठी जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण खाली दिलेली आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा आपण नक्की बघावा. चला तर आता बघूया आपण सॉंग ऑफ दी ओपन रोडची आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज. पण आईस ब्रेकर म्हणजे काय? तर आईस ब्रेकर इज अ गेम ऑर ॲक्टिव्हिटी टू वेलकम अटेंडीज. बघा, एखादी प्रोग्राम असेल किंवा ट्रेनिंग असतं, तर अटेंडीजचं आपण वेलकम करण्यासाठी काही गेम्स किंवा ॲक्टिव्हिटीज घेतो, त्याला आपण आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज म्हणतो. आणि आईस ब्रेकर इट इज ऑल्सो अ काइंड ऑफ वॉर्मिंग अप, एक प्रकारचं वॉर्मिंग अप असतं. इट इज ऑल्सो अ प्रिपरेशन, एक प्रकारची तयारी असते. तर ह्या कवितेची जी तयारी आहे ती आपण आईस ब्रेकर्स ह्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून करून घेऊया. सो लेट्स सी द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. चूज द मोड ऑफ ट्रॅव्हल दॅट यू लाईक द मोस्ट फॉर अ जर्नी. आता आपण प्रवासासाठी बाहेर पडत आहोत, तर आपल्याला खाली मोड्स ऑफ ट्रॅव्हल दिलेले आहेत. त्याच्यापैकी आपल्याला निवड करायची. बघा, ए एअरवेज, बी वॉटरवेज, सी रेल्वेज, डी रोडवेज. यू कॅन चूज एनी वन ऑफ देम, कोणतीही निवड करू शकतात. तुर्तास आपण निवडूया रेल्वे. ठीक आहे, रेल्वेज निवडलं. आता सेकंड ॲक्टिव्हिटी, गिव्ह रिझल्ट्स फॉर युअर प्रिफरन्स. आता आपण रेल्वेलाच का पसंती दिली त्याची कारणं द्यायची आहेत. हिअर आन्सर्स मे डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. व्यक्तीपरत्वे इथं उत्तरे बदलू शकतात, परंतु अशा पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित आहे. बघा, इफ सीट्स आर रिझर्व्ड इट इज टू मच कन्व्हिनियंट. जर आपण सीट्स रिझर्व केलेल्या असतील तर हा प्रवास सुखकर किंवा सोयीस्कर होऊ शकतो, म्हणून आपण रेल्वेची निवड केलेली आहे. नेक्स्ट, इट इज अफोर्डेबल. हा प्रवास आहे परवडण्यासारखा आहे, कारण इतर प्रवासाचे जे तिकीट दर आहे त्या मानाने रेल्वेचे तिकीट दर कमी आहेत, म्हणून आपण याची निवड केली. नेक्स्ट, इवन ॲट बिग स्टेशन्स अँड जंक्शन्स इट हॉल्स ओनली फॉर अ फ्यू मिनिट्स. वी कॅन सेव्ह टाइम ड्युरिंग द जर्नी. बघा, छोट्या स्टेशन्सला एक्सप्रेस वगैरे थांबतच नाही, आणि मोठी स्टेशन्स असतील किंवा जंक्शन्स असतील तर काही मिनिटासाठी तिथं हॉल्ट असतो, आणि म्हणून प्रवासादरम्यानचा जो वेळ आहे तो आपला वाचतो, म्हणून आपण रेल्वेची निवड केलेली आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, डिस्कस विथ युअर पार्टनर द प्रिपरेशन्स यू वुड लाईक टू मेक फॉर द जर्नी चोजन. आता आपण जो प्रवास मार्ग निवडलेला आहे त्याची तयारी आपण कशी करणार, तर त्याविषयी आपल्याला आपले काही वर्गमित्र असतील किंवा वर्गमैत्रीण असेल तर आपण त्यांच्यासोबत डिस्कस करायचे आहे. तर इथं सुद्धा तुमचे पॉईंट्स वेगळे असू शकतात, परंतु एकंदरीत अशा पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित आहे. बघूया. आय वुड बुक द तिकीट्स इन टाइम. सुरुवातीला जे काही तिकीट्स असतील ते वेळेवर किंवा वेळेच्या आत आपल्याला बुक करावे लागतील. नंतर आय वुड पॅक लाईट अँड राईट लगेज, म्हणजेच काही हलकं फुलकं आपल्याला सामान सोबत घ्यावं लागेल आणि योग्य तेवढंच लगेच आपल्याला सोबत घ्यावे लागेल. नेक्स्ट, आय वुड टेक सम रिफ्रेशमेंट्स स्नॅक्स विथ मी. आता प्रवासादरम्यान काही ठिकाणी खायला मिळणार, काही ठिकाणी मिळणार नाही, म्हणून उपासमारी होऊ नये म्हणून काहीतरी हलकं फुलकं खायला आपल्याला सोबत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आय वुड कॅरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, मेडिसिन, डेबिट अँड क्रेडिट कार्ड्स अँड अदर इसेन्शियल थिंग्स. मग प्रवासादरम्यान आपल्याला आधार कार्ड असेल, काही मेडिसिन्स असतील, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ATM कार्ड, जे काही आपण म्हणतो ते आपण सोबत घेऊया, आणि अशा प्रकारची तयारी आपल्याला करता येईल. नेक्स्ट, डिस्कस द वेज इन विच यू वुड ओव्हरकम द प्रॉब्लेम्स, हिंड्रन्सेस, डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग युअर जर्नी. आता प्रवास म्हटलं की प्रॉब्लेम्स येणारच आहे, अडथळे येणारच आहे. मग त्याच्यावर मात कशी करायची त्याचे काही मार्ग आपल्याला सांगायचे आहेत, त्याचे काही उपाय आपल्याला सांगायचे आहेत. बट द वेज डिपेंड अपॉन द नेचर ऑफ प्रॉब्लेम्स. खऱ्या अर्थाने तर प्रॉब्लेम कोणत्या प्रकारचे आहेत त्याच्यावर आपलं हे मार्ग जे आहेत ते अवलंबून असणार आहे.
तरी उत्तर अशा पद्धतीने आपण देऊ शकतो बघा. आय वुड टेक द हेल्प ऑफ को ट्रॅव्हलर्स. काही अडचणी आली तर आपण सहप्रवाशाची मदत घेऊ शकतो. अँड इफ द मॅटर इज सिरियस वी कॅन ऑल्सो सीक फॉर द पोलीस. आपण जर समजा एखादी काही गंभीर बाब असेल तर आपण पोलिसांची सुद्धा मदत घेऊ शकतो. नेक्स्ट, आय वुड कॅरी हायजीन प्रॉडक्ट्स टू अवॉइड हेल्थ प्रॉब्लेम्स. बघा आता सध्या आपण कोरोनाची महामारी वगैरे अनुभवतो आहेत. मग प्रवासादरम्यान आपल्याला सॅनिटायझर्स असतील किंवा मग सॅनिटरी नॅपकिन्स, सोप्स वगैरे आपल्याला घ्यावे लागतील. कशासाठी? टू अवॉइड हेल्थ प्रॉब्लेम्स. नेक्स्ट, आय वुड यूज मोबाईल फॉर कनेक्टिव्हिटी अँड ऑनलाईन इन्फॉर्मेशन. प्रवासादरम्यान जर आपल्याला एखाद्या ठिकाणाचं डिस्टन्स बघायचं असेल, काही मॅप आपल्याला सर्च करायचं असेल, नेव्हिगेट करायचं असेल तर आपण मोबाईलच्या माध्यमातून करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. त्याचबरोबर इमर्जन्सीमध्ये काही अडचणी आली तर आपण मोबाईलच्या कनेक्टिव्हिटी ठेवून मग रिलेटिव्ह सोबत म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपण कनेक्टिव्हिटी ठेवून आपण प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट, आय वुड चेन माय बॅग्स टू अवॉइड मिसप्लेसमेंट ऑर थेफ्ट. आता आय वुड चेन म्हणजेच मी बॅगची चेन बंद करणार आणि झोपून जाणार अशातला प्रकार इथं नाही आहे. म्हणजे आय वुड चेन म्हणजे मी माझी बॅग आहे चेनने कुठेतरी एखाद्या बारला मी लॉक करणार की जेणेकरून तिची जागा बदलणार नाही किंवा चोरी होणार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, ड्युरिंग युअर जर्नी वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल्स. डिस्कस युअर आयडियाज ऑफ द जर्नी विदाउट एनी रिस्ट्रिक्शन्स. यू कॅन बिगिन लाईक दिस. आता बघा प्रवास म्हटलं की रूल्स आणि रेग्युलेशन्स आलेत, मग ते ड्रायव्हरसाठी असतील किंवा प्रवासासाठी असतील. पण इमॅजिन करायचं तुम्हाला की तुम्ही अशा प्रवासावर जात आहेत की तिथं काहीच बंधन तुम्हाला नाही, काही रेस्ट्रिक्शन्स नाहीत. तर मग तुमचा प्रवास कसा असेल? तुम्ही सुरुवात अशी करू शकतात, आय वुड गो अलोन किंवा विथ सिलेक्टेड फ्रेंड्स अशा पद्धतीने. तर बघा काय काय आपण करू शकतो. आय वुड चूज द प्लेसेस टू व्हिजिट ऑन माय वन. तर मला कोणतं ठिकाण निवडायचं हा अधिकार मला दिलेला आहे, तर मी निवडणार आणि मला पटेल त्या ठिकाणी मी जाणार. नेक्स्ट, आय कॅन टेक हॉल्स व्हेन एव्हर अँड व्हेर एव्हर आय वॉन्ट. मला वाटेल त्यावेळेस आणि मला वाटेल त्या ठिकाणी मी हॉल्ट घेणार, तिथे मी थांबणार. ठीक आहे. नेक्स्ट, आय वुड गो बाय एनी व्हेकल अँड डिसाईड व्हेन टू गो अँड व्हेन टू रिटर्न. आता मी प्रवासाचा मार्ग आहे तो कोणताही निवडेल. मी विमानाने जाऊ शकतो, रेल्वेजने जाऊ शकतो किंवा मग जहाजाने जाऊ शकतो किंवा पायी पण जाऊ शकतो, कारण तो माझा अधिकार आहे ना, तर मला काहीच बंधने नाही आहे आणि मीच ठरवणार की केव्हा जायचं आणि केव्हा परत यायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, नाऊ लेट अस टॉक अबाउट द पोएट वॉल्ट व्हिटमन. मित्रांनो, वॉल्ट व्हिटमन हे एक अमेरिकन पोएट, एसेइस्ट आणि जर्नलिस्ट होऊन गेले आणि अमेरिकेतले जे काही इतर प्रभावी कवी आहेत त्यांच्या यादीत त्यांचं नाव येतं. ही इज ऑल्सो नोन ॲज द फादर ऑफ फ्री वर्स. आणि हे फ्री वर्स काय आहे ते आपण लगेचच पुढे बघणार आहोत. आणि हंटिंग्टन या ठिकाणी एका गरीब कुटुंबामध्ये ते लहानाचे मोठे झाले आणि त्यांची एक पोएट्री कलेक्शन आहे फेमस, लीव्ज ऑफ ग्रास. हे जे आहेत ते जुलै 1855 मध्ये ती पब्लिश करण्यात आली आणि त्याच्यातूनच ही कविता आहे सॉंग ऑफ दी ओपन रोड, ती आपण आज अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर त्यांची एक वर्ल्ड फेमस पोएम आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन, जे की माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूनंतर लिहिण्यात आली. इट इज रिटन इन अन इलेजियाक फॉर्म. एक शोकगीत आहे आणि माहितीच तो ही कविता जी आहे SSC स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये सध्या असाइन करण्यात आलेली आहे. ही कविता सुद्धा मी लवकरच घेऊन येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या काही फेमस कविता आहे, सॉंग ऑफ माय सेल्फ असेल किंवा मग आय हिअर अमेरिका सिंगिंग. त्याचबरोबर एक मॉडर्न पोएट आणि क्रिटिक इज्रा पौंड यांनी वॉल्ट व्हिटमन विषयी एक वाक्य म्हटलेलं आहे की वॉल्ट व्हिटमन इज अमेरिकाज पोएट अँड ही इज अमेरिका. याच्यातून आपल्याला त्यांची पॉप्युलॅरिटी कळून चुकते. अँड दॅट्स वाय वॉल्ट व्हिटमन इज वाईडली रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. सो लेट्स गो अहेड. मित्रांनो, ही जी कविता आहे सॉंग ऑफ दी ओपन रोड ही फ्री वर्समध्ये लिहिलेली आहे, म्हणून फ्री वर्स काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बघा आता फ्री वर्समध्ये नो राईम म्हणजे तिथं रायमिंग पेअर्स आपल्याला आढळणार नाही. आता रायमिंग पेअर्स नसतील म्हणजेच नो राईम स्कीम, तिथं राईम स्कीम सुद्धा आपल्याला काढता येणार नाही. ठीक आहे. पुढे म्हटलेलं आहे अँड नो मीटर म्हणजेच मीटर पण नसणार. आता मीटर काय आहे मी सांगतो तुम्हाला. तत्पूर्वी अजून एक फीचर आहे फ्री वर्सचं की देर आर इरेग्युलर लेन्स ऑफ लाईन्स, म्हणजे तिथं ज्या ओळी असतील तुम्हाला कमी जास्त लांबीच्या दिसतील, समान लांबीच्या ओळी तिथं दिसणार नाही, त्याला आपण फ्री वर्स म्हणतो. नंतर आहे ब्लँक वर्स. आता फ्री वर्स आणि ब्लँक वर्समध्ये काय डिफरन्स आहे बघूया. इथं देखील बघा नो राईम, इथं सुद्धा आपल्याला रायमिंग पेअर्स दिसणार नाही आणि राईम स्कीम सुद्धा तिथं नसणार. ठीक आहे. परंतु अ कन्सिस्टंट मीटर, इथं मात्र एक विशिष्ट प्रकारचं मीटर असतं. आता हे मीटर काय आहे
जसं की आपण मराठीमध्ये बघा मात्रा वृत्त किंवा छंद वृत्त वगैरे बघतो. खरं तर फ्रीवर्सचा अर्थच मुक्त छंद असा आपण घेत असतो. तर तिथं बघा आपण काय करतो, अक्षर गणवृत्त मात्रा वृत्त त्याच्यामध्ये आपण गण मात्रा हे जे मोजतो ना, तर इंग्लिशमध्ये सुद्धा आपण काय करतो, सिलेबल्स मोजतो. आता हे सिलेबल काय असतं, तर एक वॉवल साऊंडचं युनिट असतं आणि त्याची विशिष्ट जी रचना असते त्याला आपण फिट म्हणतो. ठीक आहे. आणि हे फिट मग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग त्याच्यात आय एम असेल किंवा मग ट्रॉकी असेल, अॅनापेस्ट असेल. आता इथं डिटेल स्टडीसाठी नाही आहे, पण थोडीशी माहिती तुम्हाला असावी म्हणून मी सांगतो आहे. आणि मग हे मीटर जे आहेत युजली आयम्बिक पेंटामीटर ब्लँक वर्समध्ये वापरला जातो. आता हे आयम्बिक पेंटामीटर म्हणजे काय असतं की एक अनस्ट्रेस्ड सिलेबल असतो ज्याला आपण लघु म्हणूया, आणि त्याच्यानंतर एक स्ट्रेस्ड सिलेबल असतो ज्याला आपण गुरु म्हणतो. म्हणजे लघु आणि गुरु यांची जी जोडी असते त्याला आयाम म्हणतात. आणि अशा जेव्हा 5 जोड्या होतात ना त्याला आपण आयम्बिक पेंटामीटर म्हणतो. तर हा वापर साधारणतः 16th सेंचुरीमध्ये आणि त्याच्यानंतर खूप करण्यात आलेला आहे ब्लँक वर्सचा वापर इंग्लिश लिटरेचरमध्ये. तर अशा पद्धतीने फ्री वर्स आणि ब्लँक वर्समध्ये फरक आहे. ठीक आहे. पुढे बघा, फिगर्स ऑफ स्पीच अँड पोएटिक डिव्हाइसेस या कवितेमध्ये आपण काय काय शिकणार आहोत बघा. एक मेटाफर, त्याच्यानंतर पॅराडॉक्स, त्याचबरोबर रिपिटिशन आणि फ्री वर्स आपण आताच बघितलेलं आहे. आणि अजूनही त्याची चर्चा आपण पुढे करणारच आहोत आणि अजून काही पोएटिक डिव्हाइसेस असतील ते आपण शोधणार आहोत. तर चला आता ॲक्च्युअल पोएमला सुरुवात करूया. फ्रेंड्स, लेट्स अनालाइज अँड स्टडी दिस पोएम, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. लुक हिअर द फर्स्ट लाईन. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. अफूट म्हणजे ऑन फूट म्हणजेच पायी पायी. अँड लाईट हार्टेड म्हणजे चेअरफुल अँड केअरफ्री म्हणजेच चिंतामुक्त आणि आनंदी. कवी पायी पायी निघालेले आहेत आणि ते आनंदी आणि चिंतामुक्त आहे. आय टेक टू द ओपन रोड आणि खुल्या रस्त्यावर म्हणजेच मोकळ्या रस्त्याने त्यांनी प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आता ह्या पहिल्याच ओळीमधलं जे पहिला शब्द आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. अफूट म्हणजे पायी पायी म्हणजेच द पोएट इज नॉट गोइंग बाय एनी व्हेकल. त्यांच्याकडे जे आहे ते प्रवासाचे कोणतेही साधन नाही. याच्यावरून हे सूचित होतं की त्यांना स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या पायावर त्यांना विश्वास आहे आणि म्हणून ते अगदी चिंतामुक्तपणे खुल्या रस्त्याने ते प्रवासाला निघालेले आहेत. नेक्स्ट लाईन. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. ते निरोगी आहेत, ते फ्री आहेत, ते मुक्त आहेत आणि माझ्यासमोर हे जग आहे म्हणजे सारं जग हे माझं आहे ही भावना कवीच्या मनामध्ये आहे. आणि म्हणूनच अगदी दिलखुलासपणे त्यांनी या ओपन रोडचा प्रवास त्याला सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट लाईन. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग व्हेर एव्हर आय चूज. लुक हिअर, देर आर 2 ॲडजेक्टिव्हज युज्ड फॉर पाथ. आता पाथ म्हणजे छोटे रस्ते किंवा पाऊलवाटा ज्याला म्हणतो. त्यासाठी इथं 2 विशेषणे आलेले आहेत, लॉंग आणि ब्राऊन. लॉंग म्हणजे त्यांचा प्रवास आहे तर तो लांब पल्ल्याचा आहे. देर आर नो शॉर्टकट्स. दुसरी गोष्ट ब्राऊन, ॲक्च्युली देर इज डस्ट ऑन द पाथ दॅट्स वाय इट लुक्स लाईक ब्राऊन. खरं तर धुळीमुळे ब्राऊन दिसू शकतं, परंतु ब्राऊनचा दुसरा अर्थ असा आहे की ब्राऊन कलर ऑल्सो सिग्निफाईज स्ट्रेंथ अँड रिलायबिलिटी. ब्राऊन कलर जे आहेत तर ताकद, जोम आणि विश्वसनीयता याचं ते प्रतीक आहे. म्हणजेच कवीला स्वतःवर विश्वास आहे आणि ते अगदी जोमाने खंबीरपणे ते पुढे निघालेले आहे प्रवासासाठी. बिफोर मी लिडिंग व्हेर एव्हर आय चूज अँड ही हॅज कंट्रोल ओव्हर हिज ओन लाईफ. ते डिसाईड करणार आहे की मार्ग कोणतं निवडायचा आहे आणि मग तो मार्ग पुढे कुठे जाईल तिथं ते जायला तयार आहे. त्यांचं डेस्टिनेशन नेमकं कोणतं आहे हे त्यांना माहिती नाही, परंतु मार्ग निवडीचा अधिकार मात्र त्यांना आहे. अँड दॅट्स वाय द थीम ऑफ फ्रीडम स्ट्राइक्स इन दिस व्हेरी फर्स्ट स्टँजा. आणि ह्याच स्टँजामध्ये आपल्याला जे मुख्य थीम आहे या कवितेचं, दॅट इज फ्रीडम म्हणजेच स्वातंत्र्य, इंडिपेंडन्स, हे या कवितेमध्ये पहिल्या स्टँजामध्ये आपल्याला दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, धिस पोएम इज मेटाफरिकल इन नेचर म्हणजे रूपकात्मक ही कविता आहे. वाय? बिकॉज द जर्नी इन दिस पोएम इज कम्पेअर्ड विथ द जर्नी इन रिअल लाईफ. म्हणजेच या कवितेमधला जो प्रवास आहे तो आपल्या जीवनातील खऱ्याखुरा जो प्रवास आहे त्याच्याशी त्याची तुलना करण्यात आलेली आहे. आणि देर इज अ हिडन कंपॅरिझन, आणि हिडन कंपॅरिझन असली म्हणजे आपण त्याला मेटाफर म्हणतो. ठीक आहे, लेट्स गो अहेड. नेक्स्ट लाईन्स. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. बघा,
हेन्सफोर्थ म्हणजे फ्रॉम धिस ऑर दॅट टाइम ऑन, म्हणजेच आतापासून पुढे. आता यापुढे मला सुदैवाची गरज नाही, चांगल्या नशिबाची गरज नाही, कारण आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून, कारण मी स्वतःच सुदैव आहे. हिंदीमध्ये सांगायचं झालं तर मी स्वतः खुश नशीब आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की मॅन इज द क्रिएटर ऑफ हिज ओन डेस्टिनी, आणि हाच विचारधारा कवीने या कवितेमध्ये मांडलेला आहे. म्हणजेच ते स्वतःच्या नशिबाचे ते स्वतःच शिल्पकार आहेत. नेक्स्ट लाईन, हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. बघा, व्हिम्परचा अर्थ आहे लो, वीक क्राय ऑर हेजिटेट, म्हणजे तक्रार करणे किंवा मग एखादी गोष्ट करण्यासाठी काकू करणे. आता मी कोणतीही गोष्ट करण्यासाठी काकू करणार नाही, म्हणजेच मी मागे पुढे बघणार नाही. त्याचबरोबर पोस्टपोन नो मोर, मी आता कोणत्याही बाबतीत डिले करणार नाही, विलंब करणार नाही. कोणतीही गोष्ट करण्यासाठी, मग तो प्रवास असो किंवा अन्य काम असो, ते करण्यासाठी मी चाल ढकल करणार नाही. ते नीड नथिंग, आणि मला आता कशाचीही गरज नाही. आता याच्यातून दोन अर्थ सूचित होतात. नीड नथिंग म्हणजे एकतर जे आहे त्याच्यात कवी समाधान मानतात, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही इज सेल्फ रिलायंट, म्हणजेच ते जे काही त्यांना मिळवायचे ते स्वतः मिळवू शकतात. ही इज सेल्फ डिपेंडंट, आणि त्याच्यामुळे नीड नथिंग असं ते म्हणतायत. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, लुक हिअर, गुड फॉर्च्यून, दिस टू वर्ड्स आर रिपीटेड हिअर. देन नो मोर, अगेन टू वर्ड्स आर रिपीटेड हिअर. दॅट्स वाय देर इज अ पोएटिक डिव्हाइस, दॅट इज रिपिटेशन. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. चला पुढे, नेक्स्ट लाईन्स. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्वेरुलस क्रिटिसिझम्स. बघा, डन विथ म्हणजेच फिनिश्ड किंवा एक्सपिरियन्स्ड. आता इंडोर कंप्लेंट्स म्हणजेच इनसाइड द वॉल्स किंवा जवळच्या व्यक्तींच्या ज्या काही तक्रारी आहेत ते आता संपलेल्या आहेत, कवीने त्या अनुभवलेल्या आहेत. त्याचबरोबर लायब्ररीजचा अर्थ इथं आहे परस्युट फॉर मटेरियल सक्सेस, म्हणजेच भौतिक यशामागे जी काही धावपळ आहे ते देखील कवीने अनुभवलेलं आहे. आणि पुढची सर्वात महत्वाची फ्रेज आहे क्वेरुलस क्रिटिसिझम्स. आता क्वेरुलस म्हणजेच काय, कंप्लेनिंग किंवा शोईंग दॅट वन इज इरिटेटेड, अँड क्रिटिसिझम्स म्हणजेच काय, द एक्सप्रेशन्स ऑफ डिसअप्रुव्हल, म्हणजेच ज्या काही चीड उत्पन्न करणाऱ्या ज्या काही टीका टिप्पणी आहे ते सुद्धा आता संपलेले आहेत. त्याचा सुद्धा अनुभव कवीने घेतलेला आहे. ठीक आहे. आता ह्या लाईन मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे, लुक हिअर, कंप्लेंट्स आणि क्वेरुलस. आता इथं आहे सी, इथं आहे क्यू, दो द लेटर्स आर डिफरंट बट द साऊंड इज कॉमन, that is k sound is repeated and that's why there is a figure of speech, that is alliteration. इथं k sound repeat झाल्यामुळे alliteration आहे. ठीक आहे. नेक्स्ट, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. बघा, कवी स्ट्रॉंग आहेत म्हणजेच मजबूत आहे, खंबीर आहे, अँड कंटेंट म्हणजे सॅटिस्फाईड, ते जे आहेत संतुष्ट आहे, समाधानी आहे. आपण मागे पण बघितलं, ही नीड्स नथिंग, त्यांना कसलीही गरज नाही, आणि जे आहे त्याच्यात एक तर त्यांना समाधान आहे किंवा जे मिळवायचं ते मिळवूही शकतायत, म्हणून ते समाधानी आहे. आणि पुन्हा म्हटलेले आय ट्रॅव्हल द ओपन रोड, आणि म्हणूनच ते खुल्या रस्त्याने प्रवासाला निघालेले आहेत. नेक्स्ट लाईन, द अर्थ दॅट इज सफिशियंट, आणि ही जी पृथ्वी आहे ती त्यांच्यासाठी पुरेशी आहे. एव्हरीथिंग इज अवेलेबल फॉर हिम ऑन द अर्थ, जे काही त्यांना हवं आहे या पृथ्वीवर अवेलेबल आहे. ठीक आहे. चला तर पुढे बघूया. लुक हिअर, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियर. आता कॉन्स्टलेशन्सचा अर्थ आपल्याला माहिती आहे की नक्षत्रांचा समूह, जसं की तुम्ही इमेजमध्ये बघू शकतात की सप्तर्षी, व्याध वगैरे जे आहेत त्याला आपण कॉन्स्टलेशन्स म्हणतो, पण हा अर्थ इथं अभिप्रेत नाही आहे. इथं जो अर्थ आहे तो आहे फेट ऑर डेस्टिनी किंवा इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल, म्हणजेच प्रभावी लोकांचा समूह. कवी म्हणतायत की मला हे जे प्रभावी लोकांचा समूह आहे त्या लोकांची गरज नाही, त्यांच्या सहवासाची मला गरज नाही. किंवा हे जे बडे लोक आपण म्हणतो, बघा समाजामध्ये असे काही लोक आहेत की त्यांना बड्या लोकांच्या सहवासात राहायला आवडतं, आणि त्यांच्या सहवासात राहून आपला जो बडेपणा आहे ते मिरवायला त्यांना आवडतं, पण कवीला तसला प्रकार नको आहे. नेक्स्ट, आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. मला माहिती आहे ते जिथे आहे तिथेच ते बरे आहे, आणि त्यांना त्यांचं नशीब तिथेच लखलावो. नेक्स्ट लाईन, आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. सफाईस म्हणजेच बी इनफ, पुरेसे असणे. आणि मला ही गोष्ट देखील माहिती आहे की त्या बड्या लोकांचे जे घटक आहेत किंवा त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी हे बडे लोक पुरेसे आहेत, मला त्याच्याशी काय, आय हॅव नथिंग टू डू विथ देम.
तर अजून एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची मित्रांनो, बघा आय नो दे, आणि इथं जे आहेत हे वर्ड्स रिपीट झालेले, पण ते कसे झालेले, वेन द वर्ड्स ऑफ फ्रेजेस रिपीट इन द सक्सेसिव्ह लाईन्स इट इज नोन ॲज ॲनाफोरा. तर इथं एक ॲनाफोरा फिगर ऑफ स्पीच आहे, म्हणजेच या लागोपाठ ओळीमध्ये जेव्हा काही फ्रेजेस किंवा वर्ड्स रिपीट होतात त्याला आपण ॲनाफोरा म्हणतो. ठीक आहे. आणि मला एक गोष्ट इथं सांगायची मित्रांनो, मी जवळपास 21 पार्ट्समध्ये आणि 40पेक्षाही जास्त फिगर्स ऑफ स्पीचचे व्हिडिओज अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये खूप इमेजेसचा वापर करून माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकतात. आणि त्याचबरोबर या कवितेमध्ये जे जे काही फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला असाइन करण्यात आलेले आहेत त्यासुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेले आहेत, त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. ठीक आहे, पुढे जाऊया. Look here, this is the last stanza of this poem and this stanza has been given in parenthesis, म्हणजेच कंसामध्ये हा स्टॅन्झा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, इट इज अ काइंड ऑफ असाइड, म्हणजे कवीने इथं जे आहेत तर आपल्या इनर मोस्ट फिलिंग जे आहेत ते व्यक्त करून दाखवलेले आहेत. इट इज ऑल्सो काइंड ऑफ आफ्टर थॉट, म्हणजे बघा हे एक नंतर सुचलेली कल्पना आहे. म्हणजेच आत्तापर्यंत आपण बघितलं तर कवितेची जी थीम आहे ती आपल्या लक्षात आली, कवितेचा जवळपास संपूर्ण अर्थ आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, परंतु तरी देखील कवीला नंतर हे काहीतरी ॲड करावंसं वाटलं आणि ते त्यांनी हे पॅरेंथेसिसमध्ये दिलेलं आहे. ॲक्च्युली जर पाहायला गेलं तर ही कविता ओरिजिनली दिस पोएम इज लॉंग पोएम अँड इट हॅज बीन डिवायडेड इंटू 15 सेक्शन्स. या कवितेचे एकूण 15 सेक्शन्स आहेत अँड ओनली फर्स्ट सेक्शन इज असाइन टू यू, आणि फक्त एकच सेक्शन आपल्या 12वीच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. अँड एव्हरी सेक्शन कॅन बी रीड ॲज अ सिंगल पोएम, आणि प्रत्येक सेक्शन तुम्ही एक कविता म्हणून अभ्यास करू शकता. जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच बाकीचे जे सेक्शन्स आहेत ते तुम्ही अभ्यासा. तर बघूया आता हा स्टॅन्झा. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. बघा, डिलिशियसचा अर्थ होतो डिलाइटफुल किंवा स्वीट, म्हणजेच गोड, मधुर किंवा आनंददायी, आणि बर्डनचा अर्थ खरं तर लोड होतो, पण इथं आपण घेतलेला आहे पास्ट मेमरीज ऑर एक्सपिरियन्सेस. बघा, कवी अगदी मुक्तपणे ओपन रोडवर निघालेले आहेत, पण तरी देखील ते त्यांच्यासोबत त्यांच्या ज्या काही जुन्या आठवणी आहेत, जुने जे काही अनुभव आहेत, ते गोड अनुभव ते स्वतः सोबत घेऊन जाणार आहेत. ठीक आहे. आता ह्या ओळीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बघा, डिलिशियस आणि बर्डन्स. आता इथं बघा, जर गोड असेल तर ओझं असू शकत नाही, आणि ओझं असेल तर ते गोड कसं असणार. म्हणजे इथं या ओळीमध्ये आपल्याला विरोधाभास दिसतो, म्हणजेच विरोधाभास अलंकार इथं आहे, त्यालाच आपण पॅराडॉक्स म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच द स्टेटमेंट, व्हेन द स्टेटमेंट अपियर्स टू कॉन्ट्रॅडिक्ट इटसेल्फ, त्यावेळेस आपण त्याला पॅराडॉक्स म्हणतो. इट्स सीम्स टू बी ॲब्सर्ड, आणि हे ॲब्सर्ड प्रकारचं वाक्य दिसतं, आणि याची सुद्धा लिंक मी खाली दिलेली आहे. जर तुम्हाला डिटेल्डमध्ये पॅराडॉक्स जर स्टडी करायचं असेल तर लिंक खाली दिलेली आहे. नेक्स्ट, आय कॅरी देम मेन अँड विमेन, आय कॅरी देम विथ मी व्हेर एव्हर आय गो. बघा, आय कॅरी देम, देम म्हणजेच हे ओल्ड डिलिशियस बर्डन्स, मी त्यांना घेऊन जाणार आहे. मेन अँड विमेन, आणि स्त्री आणि पुरुष, म्हणजेच माझ्या सहवासातील जे पास्टमधले माझ्या सहवासातील स्त्री आणि पुरुष सोबत माझा जो सहवास होता, त्यांच्यासोबतच्या ज्या आठवणी आहेत, त्यांच्यासोबत ते जे माझे अनुभव आहे ते देखील मी घेऊन जाणार आहे सोबत. आणि कुठं, आय कॅरी देम विथ मी व्हेर एव्हर आय गो, आणि मी जिथे जिथे जाणार तिथं तिथे ते घेऊन जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट लाईन, आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम, आणि मी शपथ घेऊन सांगतो किंवा मी शपथेवर सांगतो की त्यांच्यापासून मुक्त होणे हे केवळ आणि केवळ अशक्य आहे. म्हणजेच टू गेट रीड ऑफ म्हणजेच काय, की टू बी फ्री फ्रॉम, मी त्यांच्यापासून अलग होऊ शकत नाही, मी त्यांच्यापासून मुक्तपणे मी बाजूला जाऊ शकत नाही, मी त्यांच्या विना राहू शकत नाही, त्या आठवणी माझ्यासोबत मी नक्कीच घेऊन जाणार. म्हणजे इथं जे कवींचं दिसतंय पास्ट बॉन्डिंग आपल्याला दिसतं, पास्ट अटॅचमेंट आपल्याला इथं दिसून येते. अँड द लास्ट लाईन ऑफ दिस पोएम, आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. बघा, आणि त्यांनी मला जो आनंद दिलेला आहे त्याच्या बदल्यात मी देखील त्यांना आनंद देणार आहे. म्हणजेच त्यांनी जसं माझं अंतकरण भरून दिलेलं आहे त्या बदल्यात मी देखील त्यांचं अंतकरण भरून देणार आहे. इथं कवींचं जे आहे ट्रेट, ते रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची दिसून येते. द पोएट इज रिस्पॉन्सिबल हिअर. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही संपूर्ण कविता अभ्यासली आहे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण पुढचे व्हिडिओज मी जसेच अपलोड करेल तसे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. आणि त्याचबरोबर ह्या कवितेचे जे ब्रेनस्टॉर्मिंग सेकंड पार्ट आहे ते सुद्धा पाहायला विसरू नका. सो थँक्यू फॉर बिंग विथ मी. थँक्यू व्हेरी मच.